नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण आता इयत्ता 8वीचा नवीन धडा स्टार्ट करणार आहोत. आता आपण मागचा 5वा धडा घेतलेला आहे. 5व्या धड्यामध्ये तुम्हाला विस्तार सूत्रे नावाचा धडा होता, एक्सपान्शन फॉर्म्युली नावाचा. आता हा 6वा धडा आहे. 6व्या धड्याचं नाव आहे बैजिक राशीचे अवयव, फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. हा 6वा धडा आहे. याच्यात 4 प्रॅक्टिस सेट्स आहे पाहणे, 4 सराव संच आहे. एकूण सराव संच किती आहे? 4. तर प्रत्येक सराव संच तुम्हाला व्यवस्थित शिकावा लागेल, तेव्हा तुम्हाला हा धडा कळेल. बऱ्याच जणांचं असं होतं की व्हिडिओ नीट बघत नाही आणि मग धडा कळत नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही दररोजचा व्हिडिओ दररोज बघा. लगेच एक छान नवीन रजिस्टर करा या धड्यापासून, आणि ह्या धड्यात जे काही शिकवलं जातं ते सगळं लिहून घ्या. ते लिहिण्याची टॅक्ट कशी माहिती का? एक स्क्रीनवरती मी ज्यावेळेस पूर्ण लिहून घेईल ना, तेव्हा एक फोटो काढायचा आणि फोटो बघत बघत पटकन लिहून घ्यायचं. एकदम इझी आहे. हां, लक्षात घ्या. तुम्ही 1-2 वेळाच फळा भरतो, म्हणजे 1-2च फळे तुम्हाला लिहायचे असतात. फक्त नीट समजून उमजून लिहिलं ना तर जमून जाईल बाळांनो तुम्हाला. ओके, तर 4 सराव संच आहे बाळांनो. तर त्यातला आपल्याला पहिला सराव संच घ्यायचा आहे, त्या संदर्भात आपण शिकतोय. तर या पूर्ण धड्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बैजिक राशींचे अवयव पाडायला शिकायचे. आज आपण जी बैजिक राशी शिकणार आहोत तिला म्हणतात वर्ग त्रिपदी. वर्ग त्रिपदीचे अवयव, फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल. फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल कशी असते आणि तिचे फॅक्टर कसे पाडतात समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे ट्रायनॉमियल शिकणार आहे. पहिलं पद एक वर्गावाला असतं बाळांनो कधी पण. दुसरं एक पद असतं ते एक्स वाला असतं, आणि तिसरं एक पद असतं ते सुट्ट्या अंकावाला असतं. असे 3 पद असणारी गणित तुम्हाला शिकायचे. पहिल्यांदा कोणतं पण चल असेल त्या चलाचा वर्ग असतो. दुसरं कोणतं पण चल असेल त्याच्या बाजूला एक कुठला तरी अंक असू शकतो, आणि नंतर एक सुट्टा अंक, म्हणजे एक्सचा वर्ग एक्स आणि सुट्टा अंक. कधी कधी पीचं गणित असेल तर पीचा वर्ग पी आणि सुट्टा अंक, एमचा वर्ग एम आणि सुट्टा अंक. अशा टाईपचं गणित आहे. याच्यामध्ये कोणतेही चिन्ह असू शकतं. तर समजा दोन्ही प्लसचे चिन्ह आहे. सगळा खेळ चिन्हांचा असणार आहे बाळांनो. तर कसं कळतात समजून घेण्याचा प्रयत्न करा. अवयव कसे पाडतात समजून घ्या. हे गणित आहे तुमचं. आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे पहिलं पद लिहून घ्यायचं, एक्सचा वर्ग. हे शेवटचं पद लिहून घ्यायचं चिन्हासहित. कोणतं हे शेवटचं पद कोणतं आहे सांगा मला? +40. चिन्हासहित घ्या. ह्या चिन्हावर सगळा खेळ आहे. इथं कधी प्लस असेल कधी मायनस असेल. आज मी प्लस असतानाचे गणित शिकवणार आहे तुम्हाला, फक्त प्लस. इथं प्लस आहे म्हणजे याला +40 म्हणतात. मग ह्या +40चे आपल्याला फॅक्टर पाडावे लागतात. +40चे काय पाडावे लागतात? फॅक्टर. असे फॅक्टर पाडायचे की ज्यांचा गुणाकार तर 40 आला पाहिजे, पण त्याच 2 अंकांची, ते +40 असल्यामुळे त्याच 2 अंकांची बेरीज ही मधली पद आला पाहिजे. हां, समजा इथं 15 नाहीये, सॉरी 15 नाही पाहिजे, 13 पाहिजे. 13x. ओके, तर आता तुम्हाला अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार तर 40 असला पाहिजे, पण त्यांची, लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या. हे बघा इथं +40 आहे ना, या +40 वर डिपेंड करतं सगळं काही. जर इथं +40 असेल ना तर तुम्ही जे 2 अंक शोधणार आहे ज्यांचा गुणाकार तर 40 पाहिजे, पण त्याच 2 अंकांची बेरीज, इथं प्लस आहे म्हणून त्यांची बेरीज 13 पाहिजे त्या मधल्या पदाची कोड. ओके, म्हणजे तुम्ही समजा म्हटले 10×40, हे चालणार नाही. का बरं? कारण यांची बेरीज काय 13 बनते का? आपल्याला बेरीज 13 पाहिजे. कधी बेरीज बनवावी लागते, कधी वजाबाकी, ते पण समजून घ्या. इथं प्लस असेल तर या 2 अंकांची तुम्हाला बेरीज करत बसावं लागेल. इथं मायनस असेल तर या 2 अंकांची तुम्हाला वजाबाकी करत बसावी लागेल. पण इथं प्लस आहे ना, म्हणून या 2 अंकांची तुम्ही बेरीज करा, आणि ती बेरीज एवढी आणून दाखवा. तर 10×40 चालणार नाही. 20×40 चालेल का? नाही, कारण त्यांची पण बेरीज 13 येत नाही. 40×40 चालेल का? नाही, कारण त्यांची पण बेरीज 13 येत नाही. मग कोण चालतं? 8×45. कारण यांची चेक करा, बेरीज 13 येते की नाही येते? येते. म्हणून तुमचे अवयव कोणते आहे? तर 8×45 हे तुमचे अवयव आहे. 8×45. ओके, तर हे सगळे लिहून नाही काढावं लागेल, हे मी तुम्हाला समजावून सांगतोय. लक्षात ठेवा, फक्त 8×45 हे तुमचे अवयव आहे. आणि जेव्हा पण तुमचं हे बेरजेचं गणित असेल ना, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या यांची बेरीज तुम्हाला +13 पाहिजे ना, म्हणून तुम्ही यांना दोघांना प्लस चिन्ह द्या. आणि यांच्या दोघांची बेरीज तुम्हाला जर -13 पाहिजे असते, इथं जर मायनस असतं तर यांना दोघांना तुम्हाला मायनस चिन्ह द्यावे लागले असते. लक्षात ठेवा, तुम्ही मी काय बोलतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ तुमच्या ह्या +40चे अवयव, +40चे अवयव आहे 8×45, आणि इथं प्लस आहे म्हणून दोघांना पण काय द्यायचं? प्लस. कळतंय का? लक्षात घ्या. तर तुमचे फॅक्टर आहे +8 +5. मी तुम्हाला आणखी खूप गणित समजावून सांगणार आहे. तर ते +8 आणि +5 असं मध्ये द्यायचं, आणि हे अक्षर एक्स असेल तर दोघांना एक्स लावायचं. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला काय करायचं? हे जे दोघं आहे ना, यांच्यामध्ये कॉमन काढायचं. कॉमन यांच्यामध्ये नेहमी हे अक्षर येणार.
हे नेहमी अक्षर इकडे बाजूला घ्यायचं एक्स, आणि मग एक्सने यांना भागायचं. एक्स इथून कट करायचा, इथून एक्स कट केलं तर एक्स उरतो आणि इथून एक्स कट केलं की 8 उरतो. असं हे गणित जमलं पाहिजे. आता बघा तुम्ही वायचा वर्ग प्लस 17y असेल तर बाहेर कोण येईल? वाय. वाय कॉमन म्हणतात त्याला, कॉमन. दोघांकडे वाय म्हणून वाय कॉमन येतो. मग वायने याला भागलं की वाय उरतो आणि वायने याला भागलं की 17 उरतो. म्हणजे इथून वाय कट करायचं फक्त वाय उरतो, कारण वायचा वर्ग आहे ना म्हणून वाय उरतो, आणि वाय कट केलं की 17 उरतो. बघा तुम्ही असं असेल तर काय कराल तुम्ही सांगा मला? काय कॉमन घ्याल? यम. व्हेरी गुड. मग यम कट करा तर यम उरेल, आणि यम कट करा तर 3 उरेल. जर असं असेल तर काय कराल सांगा? काय कॉमन घ्याल तुम्ही? काय कॉमन घ्याल? मग पी, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल? इथलं पी कट होऊन पी उरेल आणि इथलं पी कट करून 10 उरेल. हे वजा असेल तर वजाच द्यावं लागतं, आणि प्लस असेल तर प्लस द्यावं लागतं. हे असं कॉमन काढायला शिकलं पाहिजे तुम्ही. पहिल्यांदा मेन पहिली स्टेप आहे तिथं अवयव पाडता आले पाहिजे, आणि दुसऱ्या स्टेपला कॉमन पाडता आलं पाहिजे. यांच्यामध्ये कॉमन येतं एक्स, मग एक्स प्लस 8 मिळतो, आणि इकडे कॉमन काय येतं? हे चिन्ह कोण आहे? प्लस, आणि हे दोघं अंक कशाच्या पाड्यात येतात? 5च्या, म्हणून 5. एक्स इथे आहे पण एक्स इथं नाहीये, म्हणून इथं एक्स कॉमन येत नसतो. या दोघांमध्ये फक्त अंक कॉमन येतो. चिन्ह हेच येतं, प्लसला प्लसच, आणि अंक हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात? 5च्या. मग आता हाच ब्रॅकेट तिकडे उरतो परत एकदा, कारण या 5ने यांना भागावं लागतं. तर 5 5 कट होतो, एक्स उरतो, आणि 5 8 40. तर तुम्ही डायरेक्ट हा ब्रॅकेट तिकडे घ्यायचा. आणि याच्या पुढची स्टेप काय? मग काय करायचं? हे जे दोन सारखे ब्रॅकेट इथे एकदा घ्यायचे, ते दोघं मिळून एकदाच घ्यायचं, आणि या दोघांना एक ब्रॅकेट लावायचं. असं करायचं. तर ह्या 3 स्टेपचं हे गणित आहे. यातली पहिली स्टेप पण खूप इम्पॉर्टंट आहे, दुसरी पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तिसरी पण खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं तुम्हाला कळालंच असणार आहे. मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघा दुसरे एक गणित बघा. आता पीचा वर्ग वजा 20p प्लस 51. ओके, आज सगळे मी तुम्हाला गणित कोणते शिकवतोय तुम्ही समजून घ्या. आता सांगा मला पहिली स्टेप काय? की हा पहिलं पद जशाच्या तसं आणि हे शेवटचं पद जशाच्या तसं, याची फोड करायची आपल्याला. याची फोड म्हणतात, याला मधल्या पदाची फोड म्हणतात. पण ती फोड करायची कशी, हेच तर मेन आहे. बघा सांगा मला, हा कोण आहे? प्लस 51 आहे की नाही हा? तर मग तुम्हाला असे प्लस 51चे अवयव पाडावे लागतात. प्लस 51चे अवयव म्हणजे काय? कोणत्या पण दोन संख्या सांगा ज्यांचा गुणाकार 51 आला पाहिजे. पण गुणाकार 51 तर आलाच पाहिजे, त्याचबरोबर इथं प्लस आहे ना, म्हणून त्या दोन अंकांची बेरीज 20 बनली पाहिजे. इथं प्लस आहे तोपर्यंत बेरीजच बनवायची, इथं प्लस आहे तोपर्यंत बेरीजच बनवायची त्या दोन अंकांची. सांगा कोणते ते दोन अंक? तुम्ही म्हणाल 17 त्रिक 51, कारण यांची बेरीज 20 बनते. बरोबर, तुमचं गणित बरोबर आहे. 17 आणि 3 ची बेरीज 20 बनते, आणि 17 आणि 3 चा गुणाकार 51 बनतो. पण तुम्ही बेरीज का करताय? कारण ते प्लस 51 आहे म्हणून. आणि जेव्हा पण तुमचं प्लस 51 असेल तेव्हा तुम्ही ह्या दोन अंकांची बेरीज ही येते का चेक करा. तर बेरीज येते 17 आणि 3 ची 20, पण ही 20 बेरीज मायनस आहे, म्हणून तुम्ही यांना दोघांना पण मायनस चिन्ह द्या. म्हणजे जेव्हा इथं प्लस असतं ना तेव्हा ह्या दोघांना एकतर प्लसचं चिन्ह येतं, नाही तर मायनसचं येतं. हे प्लस असेल ना तर तेव्हा ह्या दोघांना मायनसचं पण चिन्ह येऊ शकतं, प्लसचं पण. सर ते कसं कळतं? मग इथं मायनस असेल तर दोघांना मायनस येतं, आणि इथं प्लस असलं तर दोघांना प्लस येतं. म्हणून हे -17p आणि -3p, पी पण लावायचा आणि ते अंक पण घ्यायचे, आणि मग बाकी सोपं आहे. या दोघांमध्ये काय कॉमन येईल सांगा मला? पी. आणि मग ब्रॅकेटमध्ये काय होतं? हे पी कट करून पी उरतं, आणि इथून पी कट करून 17 उरतं. हे लक्षात घ्या, चिन्ह हेच येतं. हे चिन्ह आणि अंक, इथं फक्त अक्षर, इथं चिन्ह आणि अंक, इथं फक्त अक्षर, हे चिन्ह आणि अंक, आणि इकडे पण हाच ब्रॅकेट पी वजा 17. आणि मग पुढच्या स्टेपला काय करायचं? एका ब्रॅकेटमध्ये पी वजा 17 घ्यायचं, आणि एका ब्रॅकेटमध्ये पी वजा 3 घ्यायचं. संपलं. लक्षात येते का तुम्हाला? मी बघा आणखी एक सांगा, अवयव सांगा. कसं पाडणार? पहिलं पद जशाच्या तसं, राईट. शेवटचं पद जशाच्या तसं. यावेळी सांगा मला अवयव कुणाचे पाडणार आहे? आता आपण वजा 35चे. जेव्हा पण वजा 35चे अवयव पाडायचे असेल ना, आता वजा आहे, इथं प्लस 51 होतं, इथं वजा 35 आहे. काय फरक आहे दोघांमध्ये समजून घ्या तुम्ही. जेव्हा तुम्हाला वजा 35चे अवयव पाडायचे तेव्हा गुणाकार तर तुमचा 35 आणायचाच आहे. तुम्हाला गुणाकार 35 आलाच पाहिजे, पण त्याच दोन अंकांची हे वजा 35 असल्यामुळे वजा बाकी 2 आले पाहिजे. एवढं उत्तर आलं पाहिजे. पण उत्तर हे बेरजेचं पाहिजे की वजा बाकीचं? इथं वजा असेल तर त्यांची वजा बाकी एवढी बनली पाहिजे, आणि इथं प्लस असेल तर त्याच दोन अंकांची बेरीज एवढी बनली पाहिजे. कोणत्या दोन अंकांची? त्यांचा गुणाकार एवढा येतो तेवढा. कळतंय का तुम्हाला? सांगा गुणाकार 35 कुणाचा येतो? 35 1 35, राईट. पण यांची वजाबाकी 34 बनते, आणि इथे उत्तर तर आपल्याला 2 पाहिजे, म्हणून हे रॉंग आहे. मग कोण? 7 5 35. ओके, कारण यांची वजाबाकी करून बघा. 7 5 35ची वजाबाकी 2 येते की नाही येते?
सो इट इज अवर राईट आन्सर. पण तुम्हाला चिन्हांचं पण लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा इथं -35 तुमचं उत्तर असतं ना, -35चे तुम्ही अवयव पाडत असतात ना, तेव्हा हे चिन्ह सारखे येत नसतात. जेव्हा प्लस असेल तेव्हा हे दोन्ही चिन्ह सारखे येतात. एक तर मायनस मायनस, नाही तर प्लस प्लस. आता मायनस मायनस का? कारण हे मायनस उत्तर पाहिजे म्हणून दोन्ही मायनस. आणि आता ज्यावेळेस तुमचे वजाचे अवयव असतात त्यावेळेस हे दोन चिन्ह वेगळे येतात. वेगळे ते कसे ठरतात? हे प्लस आहे ना, तर याला प्लस द्या आणि याला काय द्या? मायनस. असं हेच जर का +35 असतं ना, तर हे दोन्ही प्लस प्लस आले असते. हे -35 आहे म्हणून तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, याला एक वेगळं चिन्ह द्यायचं आणि याला वेगळं. इथं प्लस आहे तर तुम्ही याला प्लस द्या आणि याला मायनस द्या. म्हणून तुम्हाला इथं +7m आणि -5m लिहावं लागेल. आणि ते -35 तसंच. मग मी परत यांच्या दोघांमध्ये जर विचार केला कॉमन काय काढायचंय, तर दोघांकडे सारखं अक्षर कोणतं आहे? m. आणि इकडे दोघांचा अंक कोणता? -5. हा अंक येतो फक्त चिन्हाचे आणि हा अक्षर येतो. आणि मग ब्रॅकेटमध्ये काय होतं? m कट होऊन m +7. आणि इकडे पण हेच ब्रॅकेट होतं. असं कसं होतं सर? कारण 5 ने भागलं की 5 5 कट होतं, m उरतो. आणि ह्या 5 ने याला भागलं की 5 7 35. सर इथं मायनस आहे, दोन्ही मायनसचं प्लस बनतं ते. म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहायचा. आणि मग पुढच्या स्टेपला काय करा, हे m +7 एकदाच घ्या आणि हे m -5 एकदा घ्या. असं समजते का तुम्हाला? बघा तुम्ही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की मी मायनसवाले गणित आज शिकवणार नाही. कारण मायनसवाल्या गणितात हे दोन चिन्ह वेगळे येतात. एक तर प्लस मायनस येतात, नाही तर मायनस प्लस येतात. आणि हे प्लसवाल्याचे गणित आहे ना, त्याच्यात मात्र दोन्ही चिन्ह एक तर मायनस येतात, नाही तर प्लस येतात. काय बडबड करतोय? आणखी 2-4 गणित समजावून सांगतो, मग कळेल. अनु बघा यार, तुम्ही नीट बघा. जर का तुम्ही गणित नीट बघितलं ना, तुम्हाला कळून जाईल. बघा लक्षात घ्या, 2 प्रकारचे गणित आहेत, बेरजेवाला आणि वजाबाकीवाला. ओके, तर तुम्ही काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा हे पहिलं पद घ्या. हे दुसरं पद नाही घेऊ शकत तुम्ही. हे तिसरं पद घ्या. हे मधलं पद तसंच राहतं. या मधल्या पदाची फोड येते. ह्या मधल्या एका पदाऐवजी इथून 2 पदं येतात. आणि हे जे 2 पदं असतात तर ते तुम्हाला शोधायचे असतात. आणि ते शोधण्यासाठी खूप कुटाणा करावा लागतो. काय कुटाणा करावा लागतो लक्षात घ्या. नंबर 1, हे कोण आहे? +24. आता तुम्हाला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 24 आला पाहिजे. पहिली गोष्ट, गुणाकार 24 येतो. खूप जणांचा येतो गुणाकार 24. पण दुसरी अट काय आहे? हा +24 आहे ना, म्हणून त्याच 2 अंकांची बेरीज. इथं प्लस असेल तरच बेरीज. इथं प्लस असेल तरच तुम्ही त्या 2 अंकांची बेरीज 11 येते का चेक करा. आणि इथं जर मायनस असतं ना, तर त्याच 2 अंकांची वजाबाकी 11 येते का चेक करावं लागलं असतं तुम्हाला. सांगा मग मला. तुम्ही म्हणाल 6×24, पण यांची बेरीज तुम्हाला 11 येते का? नाही. मग तुम्ही म्हणाल 12×24, पण यांची पण बेरीज 11 येते का? मग तुम्ही म्हणाल 8×3=24. तो हो, कारण 8 आणि 3 ची बेरीज 11 येते. म्हणून आपलं उत्तर 8 आणि 3 आहे. कळालं आपल्याला. पण का उत्तर आपलं 8 आणि 3 ते समजतं का तुम्हाला? कारण तुम्हाला गुणाकार 24 आणायचा होता. गुणाकार यांचा पण 24 आहे, यांचा पण 24 आणि यांचा पण 24 आहे. पण 8 आणि 3च का? कारण त्याच 2 अंकांची बेरीज आपल्याला 11 येते का हे चेक करायचं होतं. इथं प्लस आहे म्हणून बेरीज चेक करतोय आपण. इथं प्लस असेल तर काय करावं लागतं? बेरीज चेक करावी लागते. आणि हेच जर मायनस असतं ना, तर आपल्याला या 2 अंकांची वजाबाकी 11 बनते का हे चेक करावं लागलं असतं. याच्यावर खेळ आहे सगळा. प्लस असेल तर तुम्ही या 2 अंकांची बेरीज करत बसा आणि ती बेरीज ही येते का चेक करा. तर उत्तर तर हे आहे तुमचं. आता हे नाहीये, हे नाहीये, हे उत्तर आहे तुमचं 8 आणि 3. पण ह्या 8 आणि 3 ला चिन्ह पण द्यावे लागतात ना. तर चिन्हांचं एकच लक्षात ठेवा, जेव्हा पण इथे प्लस असेल ना, तेव्हा हे जे चिन्ह आहे ना, ते दोघांना देऊन टाकायचं. ह्या उत्तराचं 11चं चिन्ह कोणतं आहे? मायनस, म्हणून दोघांना मायनस. 11चं चिन्ह जर प्लस असेल तर दोघांना प्लस. कधी? जर तुमचं गणित बेरजेचं असेल तरच. आणि हेच गणित जर वजाबाकीचं असलं ना, तर मग हे चिन्ह फक्त यातल्या मोठ्याला येतं. मग दोन्ही चिन्ह वेगळे येतात. दोन्ही मायनस येत नसतात. एक मायनस येतं, एक प्लस येतं, किंवा एक प्लस येतं, एक मायनस येतं. ते मी वजाबाकीच्या गणितात तुम्हाला सांगेन. आता हे बेरजेचं गणित आहे. बेरजेच्या गणितात 2च प्रकार आहे. इथं जर मायनस असेल तर ह्या दोघांना मायनस, आणि इथं जर प्लस असेल तर दोघांना प्लस. कधी? जर हे बेरजेचं गणित असेल तर. आता हे मायनस आहे बघा, दोघांना मायनस आहे. बस झालं. आणि ज्याला ही स्टेप आली ना, त्याला खालचं कधीच अवघड जाणार नाही. खाली खूप सोपं असतं बाळांना. हे अक्षर घ्यायचं आणि इथं हे अक्षरच उरवायचं. कारण हे पीचं वर्गाचं पी गेलं तर 1 पी उरतो आणि पी गेलं तर 8 उरतो. हे झालं का? मग हे चिन्ह ना अंक घ्यायचं. चिन्ह कोणता? मायनस, अंक कोणता? 3. आणि हाच ब्रॅकेट इकडे लावायचा. आणि मग पुढच्या स्टेपला काय करायचं? हे जे सारखे ब्रॅकेट येतात ते एकदा घ्यायचे, पी वजा 8, आणि हे दोघांनाही ब्रॅकेट लावायचं, पी वजा 3. संपलं उत्तर. हे वजा वजा कळालं का? कारण तुमचं उत्तर वजा 11 आहे, म्हणून वजा वजा. आता तुम्ही बघा परत सांगा मला. पहिलं पद जशाच्या तसं, शेवटचं पद जशाच्या तसं.
याची फोड करायची आपल्याला, याची फोड करायची आपल्याला, पण याच्यावर डिपेंड करते. हे प्लस 30 आहे की नाही, म्हणून पुन्हा एकदा आपल्याला लक्षात ठेवायचं बेरीजच करायची, चिन्ह सारखे द्यायचे, बेरीज चिन्ह सारखे. जेव्हा पण इथं प्लस 30चे अवयव पाडाल तुम्ही तेव्हा चिन्ह सारखे द्यावे लागेल, आणि जेव्हा मायनस 30चे अवयव पाडाल तेव्हा तुम्हाला चिन्ह वेगळे द्यावे लागेल. चिन्ह सारखे कधी येतात, जेव्हा तुम्ही प्लसचे अवयव पाडतात तेव्हा. चिन्ह वेगळे कधी येतात, जेव्हा तुम्ही मायनसचे अवयव पाडतात तेव्हा. मग सारखे तर कोणते ते पण शिका तुम्ही. आता मला सांगा बेरीज 30 कुणाकुणाची आहे, पण त्याचबरोबर त्यांची बेरीज तुम्हाला 17 आणायची, हे पण विसरू नका. सांगा कोण येते असे ज्यांची गुणाकार 30 येतो पण बेरीज 17 आहे. तुम्ही लगेच शोधा 15 दुणे 30, कारण 15 2 किती बनतात 17. झालं उत्तर. मला सर 10 3 30 नाही चालणार, कारण 10ची 3ची बेरीज 13 बनते. असं आहे ना ते बाळांना. आणि इथं प्लस आहे ना, म्हणून मला एवढंच कळतं की यांना मी सारखं चिन्ह देणार आहे, पण कोणतं देणार आहे, हे प्लस 17 पाहिजे होतं ना, म्हणून प्लस प्लस द्यायचं. तरच प्लस 17 बनतं ना ते, म्हणून प्लस प्लस. लक्षात ठेवा अवयव कसे, म्हणून प्लस 15m आणि प्लस 2m. मग कॉमन काढा, m कॉमन येतो, ब्रॅकेटमध्ये m प्लस 15 होतो, मग प्लस 2 येतं, ब्रॅकेटमध्ये परत m प्लस 15 येतं. हे बघा इथं जे चिन्ह आहे ते इथं येतं, इथं जे चिन्ह आहे ते इथं येतं, आणि हा ब्रॅकेट हाच असतो, सेम टू सेम. लक्षात ठेवा जरा नीट. मग m प्लस 15 एका ब्रॅकेटमध्ये आणि m प्लस 2 एका ब्रॅकेटमध्ये. लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला फक्त बेरजेची गणितं दाखवतोय आणि हेच गणितं मी तुम्हाला होमवर्कला देतोय बघा. लक्षात ठेवा, करून दाखवा तुम्ही मला. आज आपण नवीन धडा स्टार्ट केलेला आहे, तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि करून दाखवा. 11p प्लस 24 m चा वर्ग वजा 11m प्लस 30 x चा वर्ग अधिक 20x अधिक 96 p चा वर्ग वजा 19p अधिक 48 m चा वर्ग वजा 9m अधिक 14. सगळे अधिकवाले देतोय मी गणित, सगळे प्लस. हे चिन्ह वेगळे वेगळे, कधी प्लस कधी मायनस, कधी प्लस कधी मायनस, ते डिपेंड करतं मग चिन्ह कोणते विचारतो मी तुम्हाला. ओके बाळांनो, तेवढे गणित करून बघा, जमतात तर तुम्हाला. चिन्हांचा गोळे बाळांनो इथं सगळा नीट शिस्तीत नाही सोडवले ना तर काहीच कळणार नाही. नीट करा, लगेच रजिस्टर बनवा, फोटो काढा आणि माझ्याकडून गणित चेक करून घ्या. ओके बाळांनो.